नमस्कार. आपण आता आज 4थ्या सत्राला सुरुवात करतोय. डायबिटीस रिव्हर्सलबद्दल आपण बोलतोय आणि यापूर्वीच्या सत्रामध्ये आपण जी सुरुवात केली ती डायबिटीस रिव्हर्सलच्या संदर्भामध्ये 2 दिवस खास करून पहिल्या दिवशी डायबिटीसमध्ये नेमकं काय घडते आपल्या शरीरामध्ये, रक्तातली साखर वाढते म्हणजे काय होते, ती प्रक्रिया काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी कशा चालतात आपल्या शरीरात, त्याबद्दल आपण थोडं समजून घेण्याचा प्रयत्न केला. काल जे बोललो आपण ते की डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स काय होतात, डायबिटीसची लक्षणं काय आहेत आणि काय परिणाम होतात डायबिटीसचे शरीरातल्या सगळ्या अवयवांवरती, हे आपण बघितलं. त्यामुळे रक्तातली साखर नुसती किती वाढलेली हे महत्त्वाचं नाही आहे डायबिटीसच्या संदर्भात. तर मुळात डायबिटीसचा जो मायक्रो आणि मॅक्रो व्हॅस्क्युलर म्हणजे छोट्या आणि मोठ्या रक्तवाहिन्या ज्या आहे शरीरातल्या आणि त्याचे जे काय परिणाम होतात त्याच्यामुळे ते काय काय होऊ शकतात ते आपण बघितलं. त्यामध्ये मुख्यत्वे लहान रक्तवाहिन्या ज्या आहेत शरीरामध्ये त्या आपल्या डोळ्यातल्या रेटिना दृष्टीपटलाला सप्लाय करतात, त्याच्यामुळे तिथे परिणाम होऊन अंधत्व येऊ शकते. किंवा आपण पाहिलं दुसरं की किडनीवरती त्याचा परिणाम होतो आणि त्याच्यामुळे किडनी फेल्युअर आणि मग पुढे डायलिसिसचं करायचं काम पडू शकते किडनी फेल्युअर होऊन. त्यामुळे ते एक दुसरा कॉम्प्लिकेशन डायबिटीसचं पाहिलं आपण. आणि तिसरं जे पाहिलं ते ज्या नर्व्ज आहेत ब्रेनमधून निघणाऱ्या नसा ज्या आहेत मेंदूच्या पेरिफेरल, खास करून हातापायाला सप्लाय करणाऱ्या, त्याच्यामुळे त्याला सप्लाय करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत छोट्या त्याच्यावरती परिणाम होतो आणि त्याच्यामुळे मग हातापायात मुंग्या येणं असेल आहे, आग होणं असेल आहे, संवेदना कमी होणं असतील आहे, यासारखे परिणाम होतात. आणि दुसरं ज्या मोठ्या रक्तवाहिन्या ज्या सप्लाय करतात शरीरातल्या इंद्रियांना, खास करून आपण म्हणूया की हार्टला आहे, ब्रेनला आहे, तर त्यामुळे ब्लॉकेजेस रक्तवाहिन्यात तयार होऊ शकतात, रक्तवाहिन्या ठिसूळ होतात आणि ते झालं तर मग हार्ट अटॅक येण्याचा धोका जास्त असतो डायबिटीसमध्ये, स्ट्रोक किंवा पॅरालिसिसचा अटॅक येण्याचा धोका जास्त असतो डायबिटीसमध्ये. मग याशिवाय काही प्रकारचे कॅन्सर डायबिटीसमध्ये जास्त होण्याचा धोका असतो. आपण पाहिलं की वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स, संसर्गजन्य आजार जे आहेत ते डायबिटीस असणाऱ्यांना होण्याची शक्यता जास्त असते. त्वचेवरती पण परिणाम होतो त्याचा, त्यामुळे त्वचेवरती इन्फेक्शन्स वेगवेगळ्या प्रकारचे ते पण डायबिटीसमध्ये होऊ शकतात. आता हे झाले सगळे कॉम्प्लिकेशन्स. आता हे जे काय कॉम्प्लिकेशन्स होतात हा खरं डायबिटीसमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. आणि रक्तातली साखर का बरं नियंत्रणात राहिली पाहिजे आपली, ती नियंत्रणात राहिली तर हे कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता कमी होते. किंवा हे कॉम्प्लिकेशन समजा असं म्हणूया आपण की अनियंत्रित डायबिटीस आहे तर कदाचित लवकर होईल. डायबिटीसचं निदान झाल्यापासनं कदाचित 10-15 वर्षात होतील. जर कंट्रोल चांगला राहिला तर याचं प्रमाण कमी राहील, इंटेन्सिटी कमी राहील आणि झाले तरी कदाचित 30-40-50 वर्षानंतर कुठेतरी सुरुवात होईल त्याची. त्यामुळे डायबिटीसमध्ये जर आपण नियमितपणा पाळला, शिस्त पाळली एक सगळी खाण्यापिण्यापासून तर बाकी सगळ्या रोजच्या जगण्याची, तर डायबिटीसला मग फार घाबरण्याची गरज राहत नाही आपल्याला. पण शिस्त जर आपण नाही पाळली रोजच्या जगण्याची तर मात्र डायबिटीस हा अतिशय तसा वाईट आजार आहे, वाईट शत्रू आहे असं म्हणूया. त्रास तर काहीच नसतो पण त्याने काहीही होऊ शकते. त्यामुळे ती गोष्ट डायबिटीसच्या बाबत जरा जास्त महत्त्वाची असणार आहे की नियमितता. म्हणून असं म्हणतात की डायबिटीस तुम्हाला डिसिप्लिन शिकवतो, शिस्त लावतो तुमच्या रोजच्या जगण्याला. खाण्यापिण्याच्या वेळांपासून तर बाकी सगळ्याच गोष्टींना एक शिस्त लागते. त्यामुळे एका अर्थाने डायबिटीसचं संकटाला आपण संकट म्हणून न मांडता, प्रॉब्लेम म्हणून न मांडता, आपल्याला शिस्त शिकवणारा मित्र असं म्हणून जर मांडलं तर मग डायबिटीस आपल्या मित्रासारखा पण असू शकतो. त्यामुळे डायबिटीससह आरामात जगता येऊ शकते विदाऊट एनी कॉम्प्लिकेशन्स. काही एक साधी शिस्त जर आपली जगण्यातली पाळली तर. आणि ती जर पाळली नाही तर मग मात्र आत्ता जसं करोनाच्या संदर्भात आपण बघतोय की किमान एवढी शिस्त जी आहे, आत्ता लॉकडाऊन आहे घरात राहणं
लॉकडाऊन संपल्यानंतरही सोशल डिस्टन्सिंगचा पार्ट असेल, थोड्या स्वच्छतेचे नियम पाळले तर करोना आपल्याला निदान त्रास देणार नाही स्वतःला. ती जर शिस्त नाही पाळली आपण तर मग करोना पण अतिशय वाईट त्या अर्थाने असं म्हणू शकतो आपण होऊ शकतो. डायबिटीसमध्ये रोगप्रतिकारशक्ती पण कमी झालेली असते आणि ती रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याचे परिणाम मग आपण म्हणतो इन्फेक्शन आणि बाकी सगळे आजार होण्यामध्ये होतो. आता मग आपल्याला काय करायला पाहिजे तर ब्लड शुगरचा कंट्रोल आपल्याला चांगल्या पद्धतीने ठेवता आला पाहिजे असतो. आणि तो कंट्रोल जर आपल्याला चांगला ठेवायचा असेल डायबिटीसमध्ये रक्ताच्या साखरेचा, तर एक तर तपासण्या थोड्याशा आधीमध्ये करत राहणं गरजेचं असेल. मॉनिटर करत राहणं की ब्लड शुगर किती आहे फास्टिंग पोस्ट मील. आणि दर 3 महिन्यांनी जसं मी सांगितलं तसं हिमोग्लोबिन A1C HbA1c नावाची तपासणी. दर वर्षाला किंवा जशी गरज असेल तसं एक लिपिड प्रोफाईल करणं, किडनीच्या टेस्ट करणं जर गरज असेल तर 1-2 वर्षातनं एकदा, ह्या सगळ्या डायबिटीसवाल्यांनी करणं गरजेचं असेल. आणखीन एक मुद्दा मी काल सांगितला की एक कार्ड असं डायबिटीसच्या सगळ्या रुग्णांनी आपल्या खिशामध्ये आपल्या बॅगमध्ये ठेवणं कायम आपल्याजवळ, ही गोष्ट पण महत्त्वाची असते. म्हणजे कधी काळी अचानक अनपेक्षितरित्या काही कॉम्प्लिकेशन, हायपो आणि आणखीन काहीतरी झालं तर मग ते इतरांना माहिती पडू शकते. ट्रीटमेंट करणाऱ्या डॉक्टरलाही कळेल आणि जे कोणी ती परिस्थितीत तुम्हाला बघेल त्याला पण ते कळू शकेल आहे. आता आपण त्याच्या पुढचा पार्ट आत्ता बघतोय की काल मी हे पण सांगितलं की डायबिटीससाठी ज्या थेरपीज उपलब्ध आहेत आत्ता, औषधं मुख्यत्वे 2 प्रकारची औषधं आहेत. एक आपण म्हणू तोंडाने घ्यायच्या गोळ्या ज्या आहेत, ओरल हायपोग्लायसेमिक्स म्हणतो आम्ही त्याला. त्याच्यामध्ये वेगवेगळे ग्रुप्स आहे. एक सल्फोनिल युरिया नावाचा ग्रुप असतो, हे त्याचं कंटेंटचे नावं आहे, त्याच्या बाजारातल्या गोळ्यांची नावं वेगळी असतील. एक मेटफॉर्मिन नावाचा ग्रुप आहे आणि एक अजून नवीन आता जे हायपोग्लायसेमिक्स आलेले आहेत त्याच्यामध्ये पण अजून काही वेगळे औषधं आहेत उपलब्ध. ही औषधं वेगवेगळ्या लेव्हलला शरीरामध्ये काम करतात. काही औषधं इन्सुलिनचं सिक्रिशन वाढवतात, पॅनक्रियाला धक्का देतात, अजून जास्त इन्सुलिन तयार करायला लावतात. काही औषधं इतर वेगळ्या लेव्हलला काम करतात. जे रिसेप्टर आहेत, इन्सुलिन रिसेप्टर, काल आपण पाहिलं की जे पेशींच्या भिंतीवरती जे दरवाजे आणि लॉक आहेत ते उघडण्यासाठी काही औषधं मदतरूप ठरतात. त्यामुळे जास्तीचे दरवाजे उघडल्या गेले ते औषध घेतल्यामुळे की इन्सुलिनची गरज कमी होते. इन्सुलिन रेजिस्टन्स जो राहतो, इन्सुलिन असूनही जे काम करत नाही शरीरातलं ते काम करायला लागते आणि त्याच्यामुळे शरीरातलं इन्सुलिनच रक्तातली साखर कमी करायला मदत करते. हे औषध फक्त ते दरवाजे उघडण्यासाठी जरा मदतरूप ठरतो. आता हे झाले औषधं, ह्या 2 थेरपीज मुख्यत्वे असं म्हणूया आपण. त्याच्याशिवायची जी थेरपी आहे महत्त्वाची ती आहे जीवनशैलीची थेरपी. आणि मुख्य जे आपण पाहिलं की डायबिटीस हा आहाराचा आजार आहे की गरजेपेक्षा जास्त साखर ज्याने तयार होते असे पदार्थ आपल्या आहारात असणं आणि जी काय साखर शरीरामध्ये तयार होते खाण्यामधून जी मिळते आपल्याला, ती खर्च न होणं, त्याच्यामुळे रक्तातली साखर रक्तामध्ये आणि शरीरातल्या इतर सगळ्या पेशींमध्ये साखर साचून राहते आणि त्याच्यामुळे डायबिटीस होतो. त्यामुळे याच्यावरचा उपाय जो आहे तो साधा उपाय आहे की ज्याच्यापासनं रक्तामधली साखर वाढणार आहे अशा पदार्थांचं प्रमाण कमी करणं आहारातलं आणि रक्तातली साखर जी आहे ती खर्च ज्याच्यामुळे होईल अशा प्रकारे आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणं, एक्सपेंडिचर वाढवणं, खर्च वाढवणं ज्याला आपण म्हणूया. ह्या 2 गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत मुख्यत्वे. आणि त्या 2 गोष्टी केल्या की बाकी पुढचं सगळं सोपं होते. आता आपण त्यातला पहिला भाग बघूया की असे कोणते पदार्थ आहे की ज्याच्यामुळे रक्तामधली साखर वाढते जास्त लवकर आणि कुठल्या पदार्थांना आपल्याला जरा रिस्ट्रिक्ट करायला पाहिजे, कमी खायला पाहिजे आहेत. ठीक. आता मुळात ह्या गोष्टी आपण 2 प्रकारे विचार करू की मला डायबिटीस नाही आहे आज, पण मला डायबिटीस होऊ द्यायचा नाही भविष्यामध्ये, मला निरोगी राहायचं आहे, तर मग माझा आहार कसा असला पाहिजे. आहारातले काही नियम साधे सोपे जे आहेत ते आपण समजून घेऊया. आणि मग पहिला पार्ट जो आहे तो निरोगी माणसासाठी पण त्या गोष्टी उपयोगी पडतील आहे, डायबिटीससाठी तर नक्कीच पडतील आहे. आणि मग दुसरा पार्ट जो आहे स्पेसिफिकली डायबिटीस ज्यांना झालेला आहे, ज्यांना कदाचित औषधं चालू आहेत किंवा नाही आहेत समजा, तर
त्यांनी काय आहार घेतला पाहिजे जेणेकरून एकतर डायबिटीस झालेला असेल त्यांना तरी तो औषधं न घेता बरा होईल, कंट्रोलमध्ये राहील, किंवा डायबिटीस झालेला आहे औषधं घेताय तर तुमची औषधं पण हळूहळू कमी होऊ शकतील आणि कदाचित ती बंद पण करता येऊ शकतील आहे, त्याला अडचण जाणार नाही. त्यामुळे आहार हेच औषध असं म्हणूया आपण. तर त्याबाबत काय काय करता येणं शक्य आहे आपल्याला त्या गोष्टी आपण आता बघणार आहोत. तर आधी साधे खाण्याचे नियम जे सगळ्यांसाठीच गरजेचे असणार आहे ते सांगून टाकतो. हे खरं सॉरी नंतरी जरा ब्रेक झाला. काल रात्रीच्या निरोगी जीवनशैलीच्या सत्रामध्ये आहाराच्या संदर्भामधले काही साधे नियम मी मांडलेत, सुरुवात केली. तर त्याच प्रकारचे नियम कदाचित तुमच्यापैकी काही लोक त्या सत्राला पण असतील, संध्याकाळच्या सत्राला. तर ते एकदा परत रिपीट करतो. नवीन लोक जे असतील या डायबिटीसच्या सत्रासाठी त्यांना पण ते उपयोगी पडतील आणि आपल्या घरातल्या सगळ्यांसाठी उपयोगी पडतील. तर साधे नियम असे आहेत जे सगळ्यांसाठी गरजेचे असणार, आधी ते सांगतो. आणि मग स्पेसिफिकली डायबिटीससाठी काय आहारातल्या गोष्टी अजून आपण पाळायच्या, ॲडिशनल म्हणूया स्पेशली, त्या पण आपण बघूया. तर पहिला नियम असा आहे खाण्याच्या संदर्भामधला की भूक लागल्याशिवाय तोंड नको उघडायला खाण्यासाठी. साधा नियम आहे. आपल्या शरीरातली साखर कमी झाली, ब्लड शुगर, की भूक लागते आपल्याला. ब्रेनमध्ये आपल्या हंगर सेंटर आहे ते एक्साईट होते आणि भूक लागते. त्यामुळे भूक लागल्याशिवाय खायचा नाही, हा पहिला नियम आहे साधा. अगदी डायबिटीसवाल्यांनी पण भूक लागल्याशिवाय खायला नको. म्हणजे आत्ता आपल्याकडे 2 थेअरीज आहेत. काही लोक असं पण सांगतात, तुम्हाला पण कदाचित डॉक्टरांनी आतापर्यंत सांगितलं असेल की डायबिटीज ज्यांना आहे त्यांनी दर 2-2, 3-3 तासांनी काहीतरी खात राहिलं पाहिजे. खरं म्हणजे त्याची तशी आवश्यकता नाही आहे. बरेच नवीन संशोधनं जी आलेली आहेत समोर ती असं सांगतात आहे की 2 वेळच्या खाण्यामध्ये अंतर पाहिजे आपल्याला, तर शरीरातलं इन्सुलिन हे जास्त चांगलं काम करते. म्हणजे आपण काहीही खाल्लं की काय होते की ते पचवण्यासाठी पॅनक्रियाजला ऑर्डर जाते, कारण आपण जे काय खाल्लं ते तर पचन त्याचं होणार आहे आणि ते पचन झाल्यानंतर रक्तामधल्या साखरेचं प्रमाण वाढणार आहे त्याच्यामुळे. आणि रक्तातल्या साखरेचं प्रमाण एकदा वाढलं की मग काय होणार आहे, पॅनक्रियाजला ऑर्डर जाणार ही रक्तातली साखर वापरल्या गेली पाहिजे, म्हणून मग जास्तीचं इन्सुलिन तयार होणार. आणि हे जे जास्तीचं इन्सुलिन तयार होणार शरीरामध्ये त्याच्यामुळे पॅनक्रियाजवरती लोड येणार. त्यामुळे आणि हे जर वरचेवर होत राहिलं असं तर सतत रक्तामध्ये इन्सुलिनची एक लेव्हल कायम राहते आणि त्याच्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स ज्याला म्हणतो आपण, ते जे पेशींचे दरवाजे उघडण्यासाठी जी काय अडचण येते इन्सुलिनसाठीची ती वाढण्याची शक्यता असते, असं बऱ्याच नवीन संशोधनातून समोर आलेलं आहे. अमेरिकेमध्ये एक डॉक्टर फंग नावाचा एक नेफ्रॉलॉजिस्ट आहे, म्हणजे किडनी स्पेशालिस्ट आहे. त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, म्हणजे पाहिजे तर तुम्ही पण ते मिळवून वाचू शकता. ॲक्च्युली त्यांनी 2 पुस्तकं लिहिलेली आहेत. एक पुस्तकाचं नाव आहे ओबेसिटी कोड. ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा कसा येतो, का बरं वाढत चाललेला आहे जगामध्ये, लठ्ठ लोकांची संख्या का बरं वाढत चाललेली आहे अमेरिका आणि बाकी सगळ्या जगातल्या, त्याच्यामागची काय कारणं आहेत. आणि दुसरं लिहिलं आहे त्यांनी डायबिटीस कोड. डायबिटीसचं प्रमाण का बरं दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे गेल्या खास करून 30-40-50 वर्षामध्ये. आणि त्यांनी ज्या पद्धतीने उपचार केलेत त्या ठिकाणी ते मुख्यत्वे जीवनशैली आणि आहाराद्वारे. तर म्हणजे डायबिटीस हा पूर्ण बरा होतो, रिव्हर्स होतो, हे त्यांनी केलेल्या प्रयोगांमधनं पण सिद्ध झालेलं आहे, अमेरिकेत केलेलं. त्यावर आधारित त्यांनी ही पुस्तकं लिहिली. आणि ही काय डॉक्टरांसाठी जी पुस्तकं नाही आहे, ही नॉन टेक्निकल भाषेमधली आहे. त्याच्यामुळे आपल्याला पण कोणाला पाहिजे तरी या पुस्तकांचा वर्ण आपल्याला साध्या सोप्या गोष्टी ह्या समजून घेता येणं शक्य आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी खास करून जो मुद्दा मांडलेला आहे एक, तो हा की ही इन्सुलिनची सातत्याने एकसारखी लेव्हल असणं वरचेवर खात राहिल्यामुळे आपण, त्याच्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतो आणि इन्सुलिनची गरज वाढते आणि त्याच्यामुळे डायबिटीस कंट्रोलमध्ये येण्यासाठी अडचण जाते. त्याच्यामुळे त्यांनी जो काय उपचार केलेत आहाराच्या संदर्भामधला जो काय प्लॅन देतात, डाएट प्लॅन, तो की दिवसातनं 2दाच खायचं समजा, किंवा फार तर मधल्या वेळेस काहीतरी थोडंसं खायचं आणखीन, फ्रूट्स आणि बाकी काहीतरी, बाकी काहीच नको घ्यायला मध्ये. आणि
अल्टरनेट फास्टिंग, म्हणजे एक दिवस समजा खाल्लं तर मग 24 तासांसाठी उपवास करायचा किंवा 36 तासांसाठी उपवास करायचा 2 दिवसाआड. म्हणजे आपण असं म्हणूया की समजा आज सकाळी जेवलो तर उद्या सकाळी 24 तासांनी परत जेवायचं, किंवा काल रात्री जेवण झालं आपलं समजा, आज दिवसभर काही नाही करायचं, म्हणजे काल रात्रीपासून सकाळपर्यंत 12 तास झाले आणि मग संध्याकाळी काहीतरी खायचं, म्हणजे 24 तासांचा उपवास होणार तो. या 36 तासांचा जर म्हटला तर आज समजा रात्री जेवण झालं आपलं की उद्या दिवसभर काही नाही खायचं, म्हणजे रात्रीचे 12 तास झाले, सकाळचे 12 तास झाले, आणि परत दुसऱ्या दिवशी रात्री पण काही नाही खायचं, आणि तिसऱ्या दिवशी सकाळी मग ब्रेकफास्टच्या वेळेला काहीतरी खायचं, म्हणजे 36 तासांचा उपवास. तर फास्टिंग ॲज अ थेरपी, उपवास ही डायबिटीससाठीचा उपचार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. अर्थात आता जे लोक औषध घेणारे आहेत त्यांना लगेच हे नाही करता येणार आहे. त्यांना करायचं झालं तरी कोणाच तरी मॉनिटरिंग खाली करावं लागेल, किंवा औषधं हळूहळू कमी करून किंवा बंद करून अशी स्टेज आल्यानंतर मग हे उपाय करता येऊ शकतील आहे. केवळ आत्ता मी सांगतोय आणि ते ऐकून कोणी जर उपचार करायला जाईल तर अडचणीचा पाठ असू शकतो. म्हणजे असे उपचार करायचे नसतात. असं काही करायचं असेल तर मग मे बी कदाचित आमच्याकडे जी शिबिरं होतात पुढे, आत्ता सध्या या करोनामुळे खरं नाही आहे, नाही तर आता एप्रिलमध्येच एक शिबिर प्लॅन केलेलं होतं, 3 ते 8 एप्रिल, 6 दिवसांचं निवासी शिबिर. अमरावतीला आमच्याकडे एक छोटं ट्रेनिंग सेंटर आहे, 31-40 लोकांची निवासी व्यवस्था आहे, आणि अशी एक 6-6 दिवसांची शिबिरं आम्ही चालू केलेली आहेत. त्या 6 दिवसांच्या शिबिरामध्ये आम्ही बोलावतो आणि मग इथे सगळी खाण्यापिण्या राहण्याची व्यवस्था असते, आणि मग 6 दिवसात त्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. मग इथे आम्ही त्या शिबिरामध्ये जसं आपण भरती होतो आणि मग त्या ठिकाणी काही गोष्टी केल्या जातात, तर तसं इथे मग शिबिरात आल्यानंतर मग आम्ही त्यांची सगळी औषधं बंद करतो, परिस्थिती बघून, त्यांची तयारी बघून, आणि मग त्यांना त्याप्रमाणे डाएट प्लॅन आणि असं सगळं 6 दिवस या ठिकाणी देतो. एकदा त्यांचा विश्वास बसला की मग घरी जाऊन ते कंटिन्यू करू शकतात, मग त्याला अडचण जात नाही फारशी. पण जे औषधं घेतात ते आत्ता गोळ्या असतील आहे किंवा इन्सुलिन घेत असतील आहे, तर त्यांच्यासाठी जरा थोडंसं अंडर सुपरविजनच ह्या गोष्टी करायला पाहिजे. पण ज्यांचं डायबिटीस नव्याने ज्याचं निदान झालेलं आहे आणि ज्यांनी अजून औषधं नाही घेतलेली, त्यांच्यासाठी मात्र या गोष्टी करायला काही हरकत नाही फारसं, कारण त्यांना हायपो होण्याचा, रक्तातली साखर कमी होण्याचा काही धोका त्यांना असणार नाही आहे. फार तर थोडे दिवस रक्तातली साखर जास्त राहील आणि त्यांनी काही फार बिघडणार नाही आहे. जसं मी पहिल्या दिवशी पण उदाहरण सांगितलं, माझे मित्र आहेत नागपूरचे अतुल म्हणून, वर्ष 52, त्यांना एक 15 दिवसापूर्वीच सहज रक्ताची तपासणी केली आणि ब्लड शुगर त्यांची 250 आणि 350, फास्टिंग 250 आणि पोस्ट मील 350 सापडली. HbA1c जे आहे ते पण 11.2 त्यांचं होतं. म्हणजे याचा अर्थ ब्लड शुगर मागच्या 3 महिन्यातला कंट्रोल अजिबातच चांगला नव्हता, वाईट होता, म्हणजे असं म्हणूया आपण. मग त्यांच्यासाठी आम्ही एक प्लॅन तयार केला आणि त्यांची पण त्याच्यासाठी तयारी होती प्रयोग करण्याची. आणि आत्ता 15 दिवस झाले बरोबर. आत्ता आपलं हे सेशन सुरू होण्याच्या आधीच त्यांनी मला आजचा रिपोर्ट त्यांचा पाठवला. 250 फास्टिंग ब्लड शुगर 15 दिवसापूर्वी ज्यांची होती, त्यांची आजची ब्लड शुगर जी आहे ती आहे 90. ओके. आणि पोस्ट मील जी आहे ती आत्ता झालेली आहे, जी 350 होती ती आहे 170. कुठलीही गोळी औषध न घेता, केवळ आहार आणि जीवनशैलीमधले बदल करून 15 दिवसातच त्यांची ब्लड शुगर म्हणजे इतक्या जास्त प्रमाणावरनं ते आत्ता इट इज जवळपास नॉर्मलच्या अप्पर रेंजपर्यंत ते आता पोहोचत आहेत आत्ता. ओके. तर नव्याने ज्यांना झालेलं आहे डायबिटीसचं निदान, त्यांच्यासाठी तर आहार थेरपी 100% वापरता येईल. जे गोळ्या घेणारे आहेत, इंजेक्शन घेणारे, त्यांच्यासाठी थोडं अंडर सुपरविजन करावं लागणार आहे, कारण त्यांना एक हायपोचा धोका असतो जरा, की गोळी चालू आहे तुमची आणि तुम्ही जेवण टाळलं, उपवास केला, तर रक्तातली साखर अचानक कमी होऊ शकते आणि मग चक्कर येणं आणि अशा गोष्टी ज्या आहेत त्या होण्याची शक्यता राहते. त्यामुळे मग तिथे जरा डोस ॲडजस्ट करायला लागतो कदाचित, तर ते थोडा अंडर सुपरविजन करावं लागणार आहे. तर आहारामधले जे नियम आहेत, मी जसं म्हणालो तसं की शक्यतो दिवसातनं भूक लागल्याशिवाय तोंड नाही उघडायचं, शक्यतो 2च वेळा खायचं,
फार फार तर मध्ये जर काहीतरी खायचं झालं तर फार फार तर फळांसारखं वगैरे आपण खावं. किंवा आत्ता ज्या आपल्या सवयी आहेत, समजा आपण ब्रेकफास्ट करतो, मग जेवण करतो, मग परत 4-5 वाजता काहीतरी खातो आणि रात्री खातो, 4 वेळा समजा जर अशी सवय असेल आपली आत्ताची, तर मग निदान एक करता येईल आपल्याला की 2 वेळा जेवण जे आहे आपल्या ते 2 वेळा जेवण ठेवावं. ब्रेकफास्ट जो आहे तो शक्यतो आत्ता ज्या प्रकारे आपण ब्रेकफास्ट करतो तो करायला नको. पोहे, उपमा वगैरे जे काय खातो आपण ते पण योग्य नाही आहे ब्रेकफास्टसाठी. ब्रेकफास्ट करायचाच झाला तर तो फळांचाच असावा, फक्त फळं किंवा सलाद, फक्त म्हणजे गाजर, काकडी, टोमॅटो सारख्या गोष्टी, किंवा मग फ्रूट कुठलं तरी. आणि मग परत स्नॅक्सची वेळ जी काय असेल 4-5 वाजताची जर काही असेल तुमची आत्ता सवय, आणि तशी गरज नाही आहे खरं, 2 वेळा खाऊन पण पुरेसं आहे. पण आत्ता आपल्याला समजा ट्रान्झिशन फेज आहे, हळूहळू आपण बदलतो आहे, तर मग काय करावं लागणार आहे आपल्याला की 4-5 वाजता पण मग जे काय खायचं ते आपल्याला आपण म्हणूया की आपण फक्त फळांच्या स्वरूपात खाणार, फळं किंवा सलाडच्या स्वरूपामध्ये. ओके. किंवा फार फार तर ग्रीन टी वगैरे असू शकतो, साखर, गूळ न टाकलेला वगैरे, दूध न टाकलेला, ब्लॅक टी जसा असतो तशा पद्धतीचा. ओके. 3पेक्षा जास्त वेळा काही खायला नको एरवी नॉर्मल लोकांनी, तर चहाला पण त्यात पकडायचं आणि मोजायचं. त्यामुळे खाण्यासाठी 3पेक्षा जास्त वेळा तोंड नाही उघडायचं. हा एक नियम आपल्याला पाळता येणं महत्त्वाचं असणार आहे. त्याच्यानंतरचा जो नियम आहे तो आपण खाण्याच्या बाबतचा असं म्हणूया की वेळा काय असल्या पाहिजे. आयडियल वेळा ज्या आहे खाण्याच्या त्या आता आपल्या रोजच्या दिनचर्येवरती अवलंबून आहे, आपल्या कामाच्या वेळा काय आहेत, आपण घरी केव्हा असतो वगैरे वगैरे असेल. पण आदर्श वेळा काय आहे आपल्याला निसर्गाच्या अनुकूल असं जर आपण म्हटलं तर तो वेळ असणार आहे काय म्हणू आपण त्याला की सकाळी 10 ते 12च्या दरम्यान, प्रेफरेबली 10-10:30ला, आणि संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान, सूर्यास्ताच्या आधी किंवा सूर्यास्ताला जोडून. म्हणजे जैन धर्मामध्ये जे सांगितले जाते की सूर्यास्तानंतर नाही खात बरेचसे कट्टर जैन जे आहे, दॅट इज द मोस्ट सायंटिफिक आणि मोस्ट नॅचरल टाईम ऑफ इटिंग असं म्हणूया आपण. त्यामुळे सकाळी सूर्य माथ्यावर येण्याच्या आधी आणि संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या आधी, ह्या 2 वेळा आपल्याला पाळणं महत्त्वाचं आहे. फ्लेक्झिबिलिटी म्हणून आता आपल्या कामाच्या आणि बाकी सगळं रुटीन समजा चेंज असेल आहे तर मग जरा ठीक आहे 1 तास 2 तास फार फार तर स्ट्रेच करता येईल, पण जेवढे दिवस जमेल तेवढे दिवस निदान. शिफ्ट ड्युटी असणाऱ्यांची पण गोष्ट असू शकते वगैरे वगैरे असं. तर आपल्याला जेवढं जमते तेवढं पाळण्याचा प्रयत्न करायचा, जेवढे दिवस जमते तेवढे दिवस पाळण्याचा प्रयत्न करायचा निदान, म्हणजे मग अडचण जात नाही आपल्याला. हा झाला पुढचा नियम खाण्याच्या बाबतचा. त्याच्या पुढचा नियम जो आहे, मी आत्ता एक प्रश्न आलेला आहे की कुठली फळं, आपण बोलतो आहे त्याच्याबद्दल बोलूच आहे की डायबिटीसवाल्यांनी कुठली फळं खाता येतील आहे, त्याच्याबद्दल पण मी सांगणारच आहे आत्ता पुढच्या भागामध्ये. काय खायचं ते आधी, कशा पद्धतीने खायचं, कुठल्या वेळेला खायचं, त्याचे एक बेसिक नियम आपण समजून घेऊ. पुढचा नियम जो आहे तो असा आहे की आपल्याला काय म्हणू आपण त्याला की 1 घास किती वेळा चावून खाल्ला पाहिजे. तर 1 घास 32 वेळा चावून खाणं गरजेचं असणार आहे. कारण जेवढं जास्त आपण चावून खाऊ तेवढं आपलं पचनाची क्रिया सोपी होते. आणि दुसरं, आपोआप आपल्या ब्रेनमध्ये एक सटायटी सेंटर असते, खाल्ल्याचा आनंद देणारं, तृप्तीचं म्हणजे खाऊन तृप्त झाल्याचा आनंद देणारं केंद्र जे असते ते लवकर शांत होते. आणि त्याच्यामुळे मग खाण्याचा जो पार्ट आहे क्वांटिटी आपोआपच मर्यादित व्हायला लागते. त्यामुळे जे म्हटलेलं आहे आपल्याला एक घास 32 वेळा चावून खाल्ला पाहिजे, तर तो पार्ट आपल्याला जरा सांभाळता आला पाहिजे की 32 वेळा आज आपण जर बघितलं, मोजलं, तर आपल्यापैकी खाण्याचा वेग जर मोजला आपण चावण्याचा, तर मला वाटतं 4-6च्या पुढे आपल्यापैकी मेजॉरिटी लोकांची गाडी जाणार नाही. आणि ते एक मेजर पार्ट आहे. रक्तातली साखर कमी करण्यासाठीचा हा बिना पैशाचा उपाय की जेवढ्या जास्त वेळा चावून खाऊ आपण तेवढी आपली रक्तातली साखर कमी होते कालांतराने, कारण हळूहळू ती सगळी साखर मिसळते आणि त्याचं पचन चांगलं होते. एक गोष्ट, ब्रेनमधलं सटायटी सेंटर तृप्त होते, ते तृप्त झाल्यामुळे खाण्याची क्वांटिटी आपोआपच मर्यादित होते. म्हणजे मग मोजून खाण्याची फार गरज उरत नाही त्या अर्थाने आपण जर म्हटलं तर. हा झाला पुढचा नियम. आता
काय खायला पाहिजे त्याच्याकडे आपण येऊया आत्ता जरा. मुळात आपल्या ताटामध्ये असं म्हणू आपण की 80% पार्ट जो आहे तो निसर्गामध्ये आढळणाऱ्या वस्तूंचा असावा, डायरेक्ट स्वरूपामध्ये, ज्याच्यावरती फार प्रक्रिया नाही केलेली. आज आपल्या ताटामधला मेजर पार्ट जो असतो जेवणामधला, तो आपण पाहूया की वरण, भात, पोळी मुख्यत्वे समजा असं म्हणू आपण, हा मेजर पार्ट असतो. भाजीचं प्रमाण अतिशय कमी असते आपल्याकडे आणि सलादचं प्रमाण पण कमी असते. फळं आपल्यापैकी मेजॉरिटी लोकांच्या आहारामध्ये फारच त्याचा समावेश हा फार कमी प्रमाणात असतो. त्याच्यामुळे आपल्याला आत्ता जो बदल मेजर करावा लागणार आहे तो आपल्या आहारामधल्या, आपल्या ताटामधला जो आहे तो वरण, भात, पोळी जे काय आहे, कार्बोहायड्रेट म्हणूया आपण त्याला, ज्याच्यापासून रक्तातली साखर शरीरात गेल्यावरती ज्याचं साखरेमध्ये कन्व्हर्शन होतं आणि ज्याच्यामुळे रक्तातली साखर वाढते आणि ती साखर वाढल्यामुळे इन्सुलिनवरती लोड येतो. तर ते प्रमाण आपल्याला कमी करायचं आहे आणि ज्याच्यामुळे रक्तातली साखर फार वाढणार नाही आणि त्याच्यामुळे इन्सुलिनची गरज कमी होईल, आपोआप पॅनक्रियाजवरती लोड येणार नाही. अशा पदार्थांचा समावेश आहारामध्ये जास्त करायचा. हे डायबिटीसवाल्यांसाठी पण उपयोगी आहे आणि डायबिटीस ज्यांना नाही त्यांना पण उपयोगी आहे, त्यामुळे घरातल्या सगळ्यांसाठीच उपयोगी आहे. त्यामुळे ताटामध्ये आपला प्रयत्न हा असला पाहिजे आपला की भाज्यांचं प्रमाण वाढवायचं. आता आपल्या घरामध्ये भाज्या ज्या आपण करतो, साधारणपणे 4-5 लोकांच्या कुटुंबामध्ये 1 पाव भाजीमध्ये आपली भाजी होऊन जाते, गरज 4-5 लोकांच्या घरात, कुटुंब सदस्य असणाऱ्या घराची सगळी. तर आत्ता ते प्रमाण आपल्याला वाढवता आलं पाहिजे. साधारणपणे आपल्या ताटामध्ये एक असं म्हणूया आपण की भाज्या, फळं आणि सलाद ह्याचं प्रमाण हे वाढवत जायचं. त्यामुळे भाजी आपल्याला निदान असं म्हणूया आपण एक 150 ग्रॅम भाजी, 150 ते 250 ग्रॅम भाजी आपल्या ताटात असली पाहिजे. दुसरं सलाद आपल्याकडे एक 200 ग्रॅमच्या आसपास सलाद आपल्या ताटामध्ये असली पाहिजे. जे काय मिळते ते उपलब्ध असेल, ते गाजर असेल, काकडी असेल, मुळा असेल, टोमॅटो असतील आहे, जे काय आपण खाऊ शकतो ते, मेथी असेल आहे की नाही, सीझनप्रमाणे जे कच्चं खाऊ शकतो त्या गोष्टी सगळ्या वापरू शकतो आपण. दुसरं जे मी म्हणाल तर की भाज्या, शिजलेल्या भाज्या ज्या आपण ज्या प्रकारे भाज्या करतो त्या पद्धतीने पण बदलाव्या लागतील आपल्याला. त्याच्यातलं तेलाचं प्रमाण कमी करावं लागणार, ते पण आपण बघूया आत्ता काय करावं लागणार त्यासाठी. तर पण मुळात भाज्यांची क्वांटिटी वाढवणं, म्हणजे पाव किलोमध्ये जर तुमची एका वेळची भाजी होत असेल तर ते लगेच डबल प्रमाण करा उद्यापासून. ही अर्धा किलो भाजी कुटुंबासाठी वापरल्या गेली पाहिजे, 4 लोकांसाठी निदान कमीत कमी एका वेळेला, आणि दोन्ही वेळेला ते असावं प्रेफरेबली भाज्या. उपचार म्हणून जर करायचं असेल तर मग मुख्य याच्यावरती जरा जास्त फोकस करणं गरजेचं असणार आहे आपल्याला. भाज्यांची क्वांटिटी वाढवणं, सगळ्या प्रकारच्या भाज्या चालतात, काहीच अडचण नाही त्याला. सगळ्या प्रकारची सलाद चालते, त्याला पण अडचण नाही काही. आणि त्याच्यामुळे मग या गोष्टींचं प्रमाण वाढलं की वरण, पोळी, भात जो आहे त्याचं प्रमाण आपोआपच कमी होणार आहे. आता निसर्गोपचारामध्ये तर असं पण म्हणतात, आम्ही इथे शिबिरांमध्ये पण ते करतो की आम्ही प्रथिनं पण बंद करतो. म्हणजे असं म्हणतात की प्रथिनांची प्रौढांना फार जास्त गरज नसते, म्हणजे डाळी आणि हे सगळं जे काय खातो आपण त्याची गरज नाही. प्रथिनांची गरज कदाचित वाढत्या वयात मुलांसाठी असू शकते मे बी, पण मोठ्या माणसांमध्ये फक्त रिपेअरची गरज असते. वाढ तर तशी थांबलेली असते, त्या पेशींची जी काय वाढ होते, समजा नवीन पेशी तयार होतात तेवढाच एक पार्ट आहे. शरीराची वाढ तर थांबलेली असते आणि रिपेअर एवढ्यासाठी प्रथिनांची गरज असते, आणि ते आपल्याला या भाज्यांमधनं, फळांमधनं मिळतात, आणि ते जास्त चांगलं. म्हणजे ज्याच्यामध्ये प्रथिनांची क्वांटिटी जास्त आहे अशा गोष्टींची आपल्याला फारशी गरज नसते. त्यामुळे इथे शिबिरांमध्ये तर आम्ही डाळी सगळ्याच प्रकारच्या बंद ठेवतो, आणि मग पेशंटला जे ॲडवाईस करतो पुढे डाएट प्लॅन, ज्यांची तयारी त्यांच्यासाठी, त्यांना डाळी नाहीच सांगतो खायला कुठल्याच प्रकारची सध्या तरी. त्यामुळे भाज्या आणि फळं मुख्यत्वे, त्या खायची झाली तर फार तर मुगाची डाळ, एक तर अख्खे मूग समजा अंकुरित करून आपण जसं करतो तसं, किंवा मग सालीसुद्धा मुगाची डाळ कधीतरी वापरायची झाली तर ते करू शकतो आपण. त्यामुळे आता जे आपल्याला पोळी, भात, वरण जे काय वापरायचं आहे, समजा जसं आपण बघितलं की
डाळ जर वापरायची झाली तर प्रेफरेबली मुगाची वापरायची आपल्याला, आणि त्याची क्वांटिटी पण मर्यादित पाहिजे, फार जास्तची गरज नाही आपल्याला. गव्हाच्या जागी जर ज्वारी वापरता आली आपल्याला तर ते जास्त चांगलं. ओके, कारण गव्हाच्या संदर्भामध्ये खरं बरेचशा गोष्टी अशा सांगतात की गव्हामध्ये ग्लुटेन असते. ग्लुटेन नावाचं एक केमिकल आहे आणि त्याचा अनेक लोकांना त्रास असतो. त्यामुळे ज्वारी ही जास्त चांगली, खास करून डायबिटीसवाल्यांसाठी तरी आपण असं समजायला हरकत नाही सध्या, ते वापरता येईल. नंतर भात जो आपण वापरतो आज आपल्यापैकी मेजॉरिटी घरांमध्ये भात जो होतो तो पांढरा भात असतो, पॉलिश्ड राईस ज्याला म्हणू आपण, पॉलिश केलेल्या तांदूळाचा भात, पांढरा शुभ्र भात. अशा प्रकारच्या भात खाल्ल्यामुळे रक्तातली साखर वाढते. त्यामुळे भात खायचा झाला तर बिना पॉलिशचा भात पाहिजे. लालसर दिसणारा तांदूळ किंवा म्हणजे तो आदिवासी क्षेत्रांमध्ये वगैरे हाताने कुटून जो धान कुटून जो भात तयार होतो, खरं तो भात जास्त चांगला डायबिटीससाठी. म्हणजे तोच भात डायबिटीसवाल्यांनी वापरायला पाहिजे. किंवा हल्ली डीमार्टमध्ये वगैरे अगदीच तेवढं जरी नाही तरी एक पायरी आणखीन खालच्या दर्जाचा, पण असं म्हणूया पांढऱ्या तांदूळापेक्षा बरा, दगडापेक्षा वीट मऊ असं जो आहे तो बॉइल्ड राईस मिळतो समजा, तो वापरावा. किंवा अगदीच काहीच नाही मिळालं तर जो तांदूळ मिळतो, पांढरा शुभ्र तांदूळ न आणता जो लालसर दिसणारा, जसा कंट्रोलमध्ये राशनमध्ये तांदूळ मिळतो ना लालसर असणारा जरा, त्याला आपण हलकी क्वालिटीचा तांदूळ मानतो, तर तशा प्रकारचा तांदूळ वापरावा. पांढरा भात अजिबात वापरू नये. म्हणजे आपण तर अगदी खरं 4-5व्या वर्गाच्या विज्ञानात शिकलो आहे की पांढरा भात जो असतो त्याच्यामधनं सगळं कामाचं जे काय घटक असतात ते वरच्या टर्फल आणि टर्फलाच्या खाली असतात ते सगळे काढून टाकल्या जातात आणि उरलेल्या गोष्टी फक्त आपण खरं खातो. निसत्व पार्ट जो का बरं करतात म्हणजे माहिती का तुम्हाला कारण? त्याचं एक कारण असं आहे की त्याचं शेल्फ लाईफ वाढलं पाहिजे. कारण धान जर तसं ठेवलं तर त्याला कीड जास्त लागते की नाही. त्यामुळे त्याला पॉलिश करतात आणि त्याच्यामुळे त्याला किडे कमी लागतात कम्पॅरेटिव्हली. त्यामुळे किड्यांना समजते की काय खायला पाहिजे, काय पौष्टिक आहे, आपल्याला माणसाला नाही कळत. दुसरं तुमच्या पाण्यातलं उदाहरण असेल की अख्ख्या कडधान्य जर आपण घरात ठेवलं, चना असेल, बरबटी असेल, मूग असेल, मोठ असेल, तर त्याला कीड जास्त लागते आणि पॉलिशच्या डाळींना कम्पॅरेटिव्हली कीड कमी लागते की नाही. साधं उदाहरण आहे आपल्या रोजच्या पाण्यातलं घरातलं. त्यामुळे पॉलिश करणं हे चुकीची गोष्ट आहे आहारात आणि डायबिटीससाठी. त्यामुळे आपण पाहिलं की गव्हाऐवजी भाकरी, भात खायचा झाला तर बिना पॉलिशचा भात फक्त, डाळ वापरायची झाली तर प्रेफरेबली मुगाचीच डाळ फक्त सध्या तरी, सुरुवातीच्या काळात तरी. एकदा व्यवस्थित कंट्रोल येऊन सगळं नॉर्मलला गाडी एकदा आली की मग भलेही आपल्याला थोडंसं स्वतःला सूट देता येऊ शकतात, बाकीच्या गोष्टींची अडचण नाही त्याला. पण थेरपी म्हणून जर आपल्याला करायचं झालं तर हे वापरायला पाहिजे. आणि एरवी पण घरासाठी समजा आपल्याला करायचं झालं तरी पण केवळ पोळी म्हणून नको नेहमीसाठी. मग वेगवेगळी धान्य वापरा निदान. कधी ज्वारी वापरा, कधी मका वापरा, कधी बाजरी वापरा, कधी नाचणी वापरा, कधी गहू वापरा. आणि भात तर वापरायचा झाला तर सगळ्यांसाठीच बिना पॉलिशचा भात, तांदूळाचा भात. त्याला मग जास्त पैसे लागले तरी चालतील पण तो आणा आणि तो वापरा. तो उपयोगी राहणार आहे सगळ्यांसाठीच. डायबिटीससाठी तर औषध आहे. कारण या धानाच्या वरच्या लेअरमध्ये जो पॉलिश करून आपण काढून टाकतो ना त्याला राईस ब्रान असं म्हणतात. आणि तुम्हालाही माहिती असेल की या राईस ब्रानपासून, या वरच्या भुशीपासून, राईस मिलमध्ये जी भुशी निघते पॉलिश केल्यानंतर त्याच्यापासून तेल बनवतात, त्याला राईस ब्रान ऑइल म्हणतात. आणि हल्ली हे राईस ब्रान ऑइल मार्केटमध्ये आलेलं आहे कोलेस्ट्रॉल कमी करायसाठी, हार्ट अटॅकसाठी आणि डायबिटीससाठी. म्हणजे काय की आधी पॉलिश करून सगळं काढून टाकायचं आणि मग त्याच्यापासून तेल बनवून मग ते तेल खायचं. म्हणजे हा सगळा शुद्ध वेडेपणा आहे. त्याच्यापेक्षा बिना पॉलिशचा तांदूळ वापरणं हे जास्त आयडियल राहणार आहे. त्यामुळे पॉलिशचा तांदूळ खाल्ल्याने ब्लड शुगर वाढते. आपल्याकडे समज असा आहे की भात नको खायला डायबिटीसवाल्यांनी, तो अर्धवट आहे. भात कुठला नको खायला? पॉलिशच्या तांदूळाचा भात नको खायला. पण बिना पॉलिशचा तांदूळ असेल तर त्याला काही प्रॉब्लेम नाही डायबिटीसवाल्यांनी खायला, पण त्याने उलट ब्लड शुगर कमी व्हायला मदत होणार आहे. भाज्यांचं आणि सलादचं प्रमाण भरपूर पाहिजे आपल्याला. त्यामुळे तुमची पोळी, भात आणि वरण जे काय आहे मेजर, त्याची क्वांटिटी आपोआपच कमी होणार आहे. ओके.
आता पुढचा पार्ट जो आहे तो आहे फॅट्सचा. फॅट्स आज आपण तेलाच्या स्वरूपामध्ये वापरतो. तर तेलाची गरज किती आहे? नॉर्मल माणसाला पण तेलाची गरज जी आहे दिवसाला, जर पकडलं आपण की ज्याला काहीच आजार नाही आहे, त्याच्यासाठी गरज आहे दिवसाला 20 ग्रॅम. नुसतं तेल नाही, सगळे फॅट्स, तेला, तुपा, दुधातनं आणि बाकी सगळे येणारे म्हणूया आपण ते. आता हे 20 ग्रॅमची गरज आहे आणि आपल्या आहारात फॅट्सचं प्रमाण किती आहे? तर साधारणपणे आपल्याकडे 80 ते 100 ग्रॅम पर पर्सन पर डे असं फॅट आपल्या शरीरामध्ये जाते मेजॉरिटी मध्यमवर्गीय घरांमध्ये. साधारणपणे हा अभ्यास मी अगदी कोल्हापूर ते गडचिरोली कार्यक्रमाच्या निमित्ताने मी गेलेलो आहे वेगवेगळ्या निमित्ताने, आणि तेव्हा मग लोकांशी बोलून ॲक्च्युली काय प्रमाण आहे त्यांच्या घरामध्ये, याचा वापर कसा आहे, हे सगळं त्यांना विचारून ते एक माझं ऑब्झर्वेशन आहे की साधारणपणे 4-5 लोकांच्या कुटुंबामध्ये एक असं म्हणूया आपण महिन्याला एक 4-5 लिटर तेल येते. त्यामुळे तुम्ही आत्ता कागद पेन असाल तर ह्या एक नोट करा क्वांटिटी तुमच्या, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला की तेल किती लागते आपल्याला दर महिन्याला. 4-5 लोकांच्या कुटुंबात 4-5 लिटर तेल आहे. तेलामध्ये 100% फॅट असते की नाही, कुठलंही तेल असो, मग ते ऑलिव्ह ऑइल असो की ते शेंगदाणा असो की सोयाबीन असो, पहिली गोष्ट. दुसरं असं की दूध किती येते आपल्या घरात रोजचं. तर दुधाची क्वांटिटीमध्ये, दुधामध्ये जे फॅट असते त्याचं प्रमाण कसं आहे की जर गाईचं दूध असेल किंवा आपण आरेसारखं स्वस्त दुधाचं पॅकेट असेल हे समजा आपण जे वापरतो, तर त्या पॅकेटवरती, दुधाच्या पॅकेटवरती तुमच्या घरात येणाऱ्या लिहिलेलं असते फॅट पर्सेंटेज किती येतं ते बघा. ते 3% गाईच्या दुधात असते आणि त्या स्वस्त दुधामध्ये पण ते 3% असते. याचा अर्थ रोजचं 1 लिटर दूध येत असेल तर 3% म्हणजे साधारणपणे असं म्हणूया आपण की त्यातनं किती फॅट मिळणार आहे आपल्याला. 1 लिटरमधनं आपल्याला 3% म्हणजे 30 ग्रॅम 1 लिटर दुधामधनं जवळपास. म्हणजे महिन्याचं जर आपण पकडलं, रोजचं 1 लिटर दूध, महिन्याचं जवळपास 900 ग्रॅम. त्यामुळे आपण असं पकडूया मग अंदाजे की 1 लिटर गाईचं दूध किंवा हे स्वस्तवालं दूध ज्याच्यामध्ये फॅट पर्सेंटेज 3% आहे किंवा कमी आहे, त्याच्यामधून जाणारं फॅट महिन्याभरात आहे 1 किलो पूर्ण घराला. घराचा हिशोब करू आपण पूर्ण आधी. तेल किती येते आपल्या घरात, जेवढे लिटर तेल येते तेवढे किलो फॅट झालं. दुधाचं सांगितलं मी, गाईचं दूध असेल किंवा हे स्वस्त दूध असेल तर 1 लिटर दुधाला महिन्याला 1 किलो फॅट झालं. म्हशीचं दूध असेल चांगलं, असं म्हणूया आपण, महागाचं दूध असेल तर त्याच्यामधनं साधारणपणे 6-7% फॅट असते. म्हणजे मग 1 लिटर दूध जर येत असेल असं म्हशीचं वगैरे, तर महिन्याभरात 2 किलो फॅट झालं त्याच्यामधनं मिळणार. ओके. त्याच्यानंतर काय येते आपल्याला, आपल्या घरामध्ये ज्याच्यापासून तेल निघते अशा वस्तू येतात. मग काय आहे त्याच्यामध्ये, शेंगदाणे आहे, तीळ आहे, खोबरं आहे, काजू आहे, बदाम आहे, ऑइल सीड्स सगळे. याची क्वांटिटी किती आहे महिन्याभरात येणारी? एक 4-5 लोकांच्या कुटुंबात 1 ते 2 किलो साधारणपणे ह्या वस्तू लागतात. आता या सगळ्या ऑइल सीडमध्ये 50% फॅट असते, निम्म. त्याच्यामुळे समजा 1 किलो आपल्या घरात ह्या वस्तू येत असतील तर अर्धा किलो फॅट झालं त्याच्यातलं. ओके. आणि त्याच्यानंतर मग काय राहणार आहे, स्वीट्स आहे, बाहेरनं येणार आहे. बाहेरून काय येते आपल्या घरांमध्ये समजा खाण्यासाठी, बरेचदा श्रीखंड येते, कधी पेढा येतो, बर्फी येते, काजू कतली येते, गुलाबजाम येऊ शकतात. तुम्ही तुमच्या घरात काय येते तो एक हिशोब ठेवा. म्हणजे खरं मला असं वाटतं इथे महत्त्वाचा पार्ट असेल की हिशोब ठेवणं. आपल्यापैकी मेजॉरिटी घरांमध्ये अशा प्रकारे हिशोब ठेवण्याची पद्धतच नाही आपल्याकडे. त्यामुळे तो हिशोबीपणा ही महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला जर शिस्त लावायची आहे तर. आणि डायबिटीस आपल्याला ती शिस्तच शिकवतो आहे, खरं तो हिशोब शिकवतो आहे आपल्याला. आणि म्हणून मग आपल्याला ह्या गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहे. किंवा मग नॉनव्हेज वापरणारे जे असतील आहे, अंडी वापरणारे जे असतील आहे घरामध्ये, त्यांच्या घरात त्या वस्तू किती येतात महिन्याला तो एक हिशोब ठेवा. तर या सगळ्या स्वीट्सचा आणि नॉनव्हेजमध्ये साधारणपणे आपण असं पकडूया अंदाजे की 20 ते 50% फॅट असते. आपण एक हायर साईड पकडू हिशोबासाठी. त्यामुळे समजा 1 किलो ह्या वस्तू येत असतील घरामध्ये महिन्याला, तर असं पकडू आपण की साधारणपणे त्यातनं अर्धा किलो फॅट आपल्याला जाणार. तुमच्या घरात वापर कसा आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमचा कॅल्क्युलेट करा. एक उदाहरण म्हणून फक्त मी सांगतो हिशोब कसा करायचा तो. त्याशिवाय मग आता आणखीन काय येणार आपल्याला, स्निग्ध पदार्थ ज्याच्यात आहे अशा वस्तू,
हल्ली फरसाण बऱ्यापैकी ज्याला आपण म्हणूया हल्दीरामचे जे काय आणि इतर जे काय गोष्टी येतात, अगदी आलू चिप्सपासून तर काय चिवडा असेल आणि अजून काय काय सगळ्या त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी वस्तू असतात ह्या. तर या सगळ्यांचा जर हिशोब काढला आपण तर असं लक्षात येईल आपल्याला की 4-5 लोकांच्या कुटुंबामध्ये फॅटचा वापर महिन्याभराचा जो येतो तो साधारणपणे 8 ते 12-15 किलो येतो 4 लोकांना. म्हणजे पर पर्सन पर मंथ फॅट कन्झम्पशन जे आहे स्निग्ध पदार्थ ते एक 2 ते 4 किलो एका व्यक्तीमागे महिन्याभरात, एवढा वापर साधारणपणे आपल्याकडे मध्यमवर्गीय घरांमध्ये आहे. आता निरोगी राहण्यासाठी किती फॅट्सची गरज आहे आपल्या शरीराला? आजार नसताना सांगतो आहे मी तुम्हाला, डायबिटीस नसताना, ब्लड प्रेशर नसताना, आपलं वजन नॉर्मल असताना आणि आपली बैठी जीवनशैली ज्यांची आहे, अर्थात त्यांच्यासाठी मी सांगतो आहे, जे कष्ट करतात, घाम गाळतात त्यांना जास्तीचं लागणार आहे. पण आपल्यापैकी मेजॉरिटी लोक, मला असं वाटते आत्ता जे बघणारे असतील आहे, प्रेक्षक असतील आहे, ते पण बहुधा फार कष्टाची जीवनशैली, 4-6 तास आपण काहीतरी घाम गाळण्याचं काम करतो आहे असं क्वचितच आपल्यापैकी काही लोकांचं असेल आहे. तर ते लोक सोडून देऊ आपण असतील असे तर. पण आपल्यासारखे मेजॉरिटी लोक की ज्यांची आपण बैठी जीवनशैली असं म्हणतो, की बैठं काम आहे, ऑफिस जॉब आहे किंवा काहीतरी बिझनेस आहे आणि स्वतः काही फिजिकल कष्ट करण्याची गरज नाही, अशांना गरज आहे महिन्याला 600 ग्रॅमची. आणि आपण खातो आहे महिन्याला 2 ते 4 किलो. आणि हे जास्तीचं फॅट काय होते मग शरीरामध्ये गेल्यावरती, त्याच्यामुळे पण या फॅटचं कन्व्हर्शन शेवटी होऊन ते काय म्हणू आपल्याला, त्याला बॉडी फॅटमध्ये ते कन्व्हर्ट होते. ते वापरल्या नाही गेलं तर मग शरीरामध्ये चरबी वाढते आणि म्हणून मग वजनं वाढतात आपली. आज भारतातल्या शिकलेल्या लोकांच्या 60% लोकांची वजनं जास्त आहेत, प्रौढ लोकांची साधारणपणे असं म्हणू आपण. आणि 1 किलो वजन वाढलं तर हे सगळे आजार होण्याचा धोका वाढतो 2%. 1 किलो वजन आपल्या गरजेपेक्षा जास्त असेल तर 2.5 महिन्यांनी आपलं आयुष्य कमी होते. हे साधं गणित आहे अगदी. हे म्हणून फॅट्सचं प्रमाण कमी करणं. मग आता किती तेल वापरायचं आपल्या घरात, तर आजपासून ठरवा. आता घरात एकतर तेलासाठीचं माप घेऊन या, मेजरमेंट पाहिजे. आपल्याकडे बेहिशोबी काम आहे सगळं. तुमच्या तेलाची भांडी बदला. रोज तुमच्या घरात किती लोक आहेत त्याप्रमाणे तेल काढायचं किचनच्या ओट्यावरती आणि तेवढं तेल तुम्हाला दिवसभरात पुरलं पाहिजे. मग तुम्ही ते काय वाटेल ते करून खा त्याच्यात, पण तेवढंच तेल वापरता आलं पाहिजे. आता समजा 4 लोक आहोत, 20 ग्रॅम दिवसाला, तर प्रति माणूस तेलाचं जर आपण म्हटलं तर मॅक्सिमम अर्धा लिटर तेल पाहिजे आपल्याला. मॅक्सिमम, जास्तीत जास्त अर्धा लिटर तेल प्रति व्यक्ती. त्यामुळे 4 लोकांचं कुटुंब असेल तर जास्तीत जास्त 2 लिटर तेल महिन्याला 4 लोकांना. ओके, काय वाटेल ते तुम्हाला खायचं ते खा. आता फक्त त्यातही असं आहे की अर्धा लिटर तेल जे आहे हे ज्यांना काही आजार नाही आहे, ज्यांना डायबिटीस नाही आहे, ज्यांचं वजन नॉर्मल आहे त्यांच्यासाठी आहे. ज्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे, ज्यांना डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, ज्यांचं वजन जास्त आहे, ओके, ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, अशांसाठी तेलाची क्वांटिटी असणार आहे महिन्याला 250 ग्रॅम, 250 ml. ओके, म्हणजे आता तुमच्या घरातला हिशोब करा. समजा 4 लोक आहेत आणि 2 लोकांना काहीतरी प्रॉब्लेम आहे, वजन जास्त आहे किंवा BP आहे किंवा डायबिटीस आहे, तर मग त्यांच्यासाठी 250 ग्रॅम म्हणजे अर्धा लिटर. उरलेले 2 मुलं आहेत समजा घरातली, ते नॉर्मल आहेत, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. अगदी छोट्या मुलासाठी पण हेच प्रमाण पकडायचं, तर मग त्यांच्यासाठी अर्धा लिटर. म्हणजे मग या घरातल्या 4 लोकांच्या कुटुंबासाठी किती तेल यायला पाहिजे घरात? 2 नॉर्मल जे आहेत मुलं त्यांच्यासाठी 1 लिटर आणि 2 ज्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी 1 पाव 250 ग्रॅम म्हणजे अर्धा लिटर. म्हणजे टोटल 1.5 लिटर तेल यायला पाहिजे महिन्याभरात. आता 1.5 लिटर तेल जर महिन्याभरात झालं अशा कुटुंबासाठी, त्याचा अर्थ रोजचं किती झालं? रोजचं 50 ml तेल झालं, बरोबर आहे. मग 50 मिली तेल असं काढून ठेवायचं किचनच्या ओट्यावरती, त्याचं माप ठेवायचं आणि त्या 50 मिलीमध्ये तुमचं जे काय आहे, आत्ता जे काय करतो आहे आपण, नाश्ता आणि जेवणं ती सगळी आपल्याला आटोपता आली पाहिजे तेवढ्या ह्याच्यात. त्यामुळे आपल्याला तेलाची भांडी बदलायची, तेलातले चमचे बदलायचे, पण सवयीप्रमाणे 4दा कढईकडे हात जाईल ना, त्याच्यामुळे तेलातले भांडी बदलणं पण महत्त्वाचा पार्ट असणार आहे. आता बायकांना मोठा प्रश्न पडतो आहे, सगळ्यात मोठा अडचण जाणवते की बा तेल कमी करायचं म्हणजे मग चव नाही राहणार,
मग कसं काय खायचं असं नुसतंच? एक लक्षात घ्यायचं की तेलाचा आणि चवीचा काही असा फार संबंध आहे असं नाही आहे. आता आम्ही जी शिबिरं घेतो त्याच्यामध्ये बिना तेलाच्या भाज्या कशा बनवायच्या चवदार त्याचं प्रात्यक्षिकच करून दाखवतो. आणि त्याच्यामध्ये काही फार टेक्निक नाही आहे खरं. म्हणजे आपण नेहमी करतो त्याच पद्धतीने सगळे मसाले वगैरे तुम्ही जे काय वापरतात ते सगळे वापरता येतात, त्याला काही फार अडचण नाही आहे. चवीमध्ये काही फार कॉम्प्रोमाइज करण्याची गरज नाही आहे. अगदी तेलाचा एक थेंबही न वापरता अतिशय चवदार भाज्या आणि सगळ्या प्रकारच्या भाज्या, तुम्ही पालक पनीर बनवा की मसाले वांगे बनवा, सगळ्या भाज्या बिना तेलाच्या बनवता येतात चवदार, त्याला काही अडचण नाही. म्हणजे माझी एक ओळख जी आहे महाराष्ट्रभरात ती ही आहे की बिना तेलाच्या चवदार भाज्या बनवायला शिकवणारे डॉक्टर. म्हणजे मी काय घरी स्वयंपाक करतो असं मुळीच नाही आहे, पण एक साधं टेक्निक आहे, त्याच्यात काही फार मोठी गोष्ट नाही आहे. आणि आता अनुभवाने लक्षात आलं की अगदी नवीन ठिकाणी पण आता जसं मागच्या महिन्यातच फेब्रुवारी महिन्यात मी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये होतो आणि तिथे अंबुजा फाउंडेशन आहे, अंबुजा सिमेंट फॅक्टरी आहे, ते या वरती काम करतात डायबिटीज ब्लड प्रेशर. आणि त्यांनी मग मला बोलावलं होतं. त्यांनी जवळपास 1200 पेशंट्स आहेत त्या परिसरामध्ये, NCD नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणून आपण त्यांना. आणि मग त्यांच्यासाठी त्यांनी 3 वेगवेगळ्या ठिकाणी अशी शिबिरं ठेवली होती. आणि मग त्या शिबिर घेण्यासाठी मला बोलावलं होतं. तर एका ठिकाणी 200 लोक साधारणपणे, 100 पेशंट आणि 100 त्यांचे केअरटेकर. मग डायबिटीज, BP, हार्ट अटॅक, कॅन्सर असे आजार ज्यांना आहेत, ज्यांची वजनं जास्त आहे, असे त्यांनी एकेका ठिकाणी गोळा केले. आणि मग त्यांच्यासाठी एक दिवसभराचं शिबिर, एक समजा 11 ते 5 अशा वेळात, आणि मग त्यात दुपारचं जेवण. तर त्या ठिकाणी मग अगदी बिना तेलाचा एक थेंबही न वापरता स्वयंपाक केला गेला. रुटीन भांड्यांमध्ये तिथले त्यांचे जे कोणी होते, काय म्हणू, त्यांनी जे काय सांगितले होते, स्वयंपाक करणारे बाया असतील, लोक असतील, ते सगळे नवीन होते. मी तर पहिल्यांदाच गेलेलो तिकडे आणि वेळेवर गेलेलो. पण वेळेवर त्यांना फक्त सांगितलं होतं, आधी सूचना दिलेल्या होत्या की बाकी सगळं तुम्ही ज्या पद्धतीने स्वयंपाक करता एरवी 200 लोकांचा, त्याच सगळ्या गोष्टी करायच्या, फक्त भाज्या आणि सलादचं प्रमाण वाढवायचं आणि तेल नाही आणायचं. आणि मग वेळेवर त्यांना सूचना दिल्या कशा करायच्या, काय करायच्या, आणि त्यांनी भाज्या बनवल्या. त्या भाज्या खाल्ल्यानंतर बहुतेक सगळ्यांचा फीडबॅक असा होता की सर, म्हणजे अशी भाजी तर आपण आयुष्यभर खाऊ शकतो, काहीच अडचण नाही बिना तेलाची, इतकी छान टेस्टी होते. अशी शिबिरं पण आतापर्यंत जवळपास 150-150 शिबिरं झालेली वेगवेगळ्या ठिकाणी. इथे आमच्याकडे जे आता 6-6 दिवसांची आम्ही शिबिरं चालू केले, त्यामध्ये पण आम्ही याच पद्धतीने स्वयंपाक करतो. आणि खूप व्हरायटी आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या चवदार गोष्टी आपल्याला बनवता येऊ शकतात. आपण त्यातलं काय म्हणू, त्यातलं आहार मूल्याशी कॉम्प्रोमाइज न करता, ज्याने आपला आजार बरा होईल, आजार वाढणार नाही आणि चव पण आपली चांगली असेल, तर त्याला अडचण जाणार नाही आपल्याला. तर असा पार्ट आपल्याला करता येऊ शकतो. त्यामुळे ज्यांना डायबिटीस आहे आता, त्यांनी नाही आहे त्यांच्यासाठी पण ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल लोकांनी पण वापरायला हरकत नाही आहे. डायबिटीसवाल्यांसाठी थोडंसं अजून जास्त डिसिप्लिन लागणार आहे. त्यामुळे आत्ता मी फक्त इथे जनरल प्रिन्सिपल मांडतो आहे. म्हणजे हे प्रिन्सिपल ऐकून लगेच कोणी आपापल्या याच्यामध्ये बदल केला असं करू नका, एवढंच मी सुचवेल तुम्हाला नुसतं ऐकण्यावरती. त्यासाठी आपण जरा एक वेगळं करतो आहे. म्हणजे मी जसं पहिल्या दिवशी म्हणालो होतो की झूमवरती आपण एक क्लास ऑर्गनाईज करतो आहे की फक्त ज्यांना डायबिटीस आहे आणि ज्यांना ह्या गोष्टी करायच्या आहेत, तर ते करण्यासाठी मग जसं डॉक्टरला आपल्याला सगळे रिपोर्ट दाखवावे लागतात, तपासावं लागते, तर त्या पद्धतीने केल्यानंतर मग आपण ते सगळे प्रयोग आपल्याला करता येतील. आणि मग तुमच्या घराच्या गरजा, तुमच्या आवडीनिवडी पाहून मग आपल्याला ते सगळं डिझाईन तसं करून देता येईल. तर तसं एक शिबिर आपण ऑनलाईनच शिबिर, आता प्रत्यक्षातलं असं फेस टू फेस शिबिर तर मला वाटत नाही पुढचे 3-4-5 महिने कदाचित शक्य होईल, नाही होणार आता या सगळ्या करोनाच्या परिस्थितीमुळे. पण ऑनलाईन असं शिबिर आपल्याला घेता येईल, झूमवरती घेता येईल. ते आत्ता हे फेसबुक लाईव्हची मर्यादा ही आहे की 1 वे आहे, फक्त मी बोलतो आहे आणि तुम्ही ऐकताय. पण झूम नावाचं आणखीन एक दुसरं ॲप आहे. त्यामुळे ज्यांना हे करायचं आहे त्यांनी आपलं झूम एक डाउनलोड करून ठेवा ॲप तुमच्याकडे, ZOOM झूम नावाचं. त्याच्यामध्ये मग तुम्हाला माझ्याशी बोलता पण येईल प्रत्यक्ष क्लास चालू असताना, लाईव्ह असतानाच. मला मग तिथे तुम्हाला काही डॉक्युमेंट शेअर करता येतील, तुम्हाला तुमचे रिपोर्ट्स मला पाठवता येतील सगळे. आणि सगळं लाईव्ह क्लास जसा असतो तसा तो क्लास असेल. तर तसं आपण एक
रजिस्टर्ड आणि त्याच्यासाठी रजिस्टर्ड करावं लागणार आहे. तर अशा रजिस्टर्ड लोकांसाठी आपण तसा एक क्लास आता हे एक 7 दिवसांचं आपलं झालं एक इनिशियल फेसबुकचं 10 तारखेला, की त्याच्यानंतर मग फक्त डायबिटीसवाल्यांसाठी समजा असं म्हणूया आपण, फक्त हार्ट अटॅकवाल्यांसाठी, फक्त वजनं ज्यांची जास्त आहे त्यांच्यासाठी. तर तशा प्रकारचे झूमवरती क्लास मग आपण सुरू करूया आणि मग तुमचे सगळे रिपोर्ट्स पाहून मग त्याप्रमाणे आपल्याला काहीतरी मग मला ॲडवाईस करता येईल मग स्पेसिफिकली. असं जनरल फक्त आत्ता मी प्रिन्सिपल सांगतो आहे. तर याच्याप्रमाणे सगळ्या गोष्टी आपल्याला लगेच करता येतील असं नाही. आपण एक साध्या सोप्या गोष्टी ज्या बिना त्रासाच्या आहे, की 32 वेळा चावून खाणं हे तर पॉसिबल आहे, याला काही फार अवघड नाही आहे करायला, की नाही. किंवा आहारामधल्या तेलाचं प्रमाण कमी करणं, म्हणजे या गोष्टीला पण काही फार अडचण नाही आहे. तर त्या गोष्टी मला असं वाटते उपयोगी राहू शकतील. तर तसं एक ऑनलाईन शिबिर जे आहे ते आपण करूया. मग त्याच्यात ॲक्च्युली काय म्हणून आपण भाज्या कशा बनवायच्या त्याचं प्रात्यक्षिकही कदाचित आपल्याला करून दाखवता येईल ऑनलाईन, आणि तुम्ही पण तुमच्या घरी करू शकता. ते पण तुम्हाला इथे शेअर करता येऊ शकेल आहे. तर त्या पद्धतीने करता येईल. तर ते एक झूम म्हणून ॲप एक डाउनलोड करून ठेवा. म्हणजे आता आपल्यापैकी अनेक लोक कदाचित खास करून डायबिटीज झालेले सिनियर लोक ते जरा तेवढे या टेक्नॉलॉजीला यूज टू नसतो, पण खरं फार सोपं आहे. म्हणजे आत्ता जसं आपण बघतो आहे की अगदी समोर असल्यासारखं आपण संवाद साधू शकतो. म्हणजे काही मर्यादा आहेत पण तरी ठीक आहे. आता आहे त्या परिस्थितीमध्ये त्यातल्या त्यात बेस्ट पॉसिबल आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे तेलाचं प्रमाण कमी करणं आज पहिली गोष्ट जी आपण बघितली आत्ता, ती आजपासून सगळ्यांनीच करायला हरकत नाही. नॉर्मल लोकांनी पण महिन्याला अर्धा लिटर तेल पाहिजे, त्यापेक्षा जास्त नको. एवढ्या गोष्टी आपण बघूया. आणखीन काही खाण्याची तत्त्वं थोडीशी सांगतो मी. एक थोडंसं एक 5-7 मिनटं कदाचित लांबेल अजून, आणि मग आपण थांबूया. काय खायला नको, ओके, त्यातली जे तुम्ही सगळे आजपासून पण करू शकता, डायबिटीस असणारे आणि नसणारे पण, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. त्यातली पहिली गोष्ट जी आहे ती साखर आजपासून घरातनं बाद करा. साखरेची शरीराला गरज अजिबातच नाही, शून्य आहे. कारण आपण जे काय खातो त्याचं अल्टिमेटली शरीरात गेल्यावर साखरेमध्ये रूपांतर होते. त्यामुळे वेगळ्या साखर खाण्याची अजिबात गरज नाही. साखर असं म्हणतात आहे की अतिशय ॲडिक्टिव्ह आहे. साखरेचं व्यसन लागते, ते सोडवता सुटत नाही. साखरेमध्ये खूप सारे केमिकल्स असतात, त्याच्यामुळे हाडामधलं कॅल्शियम कमी होते, सांध्यांचा त्रास असतो, अस्थम्यापासून इतर खूप सारे आजार असं सांगतात की जे साखरेशी लिंकअप आहे. साखरेमध्ये सल्फर असते जे घातक घटक आहे. त्यामुळे साखरेची गरज शून्य आहे. त्यामुळे आजपासून साखर जिथे कुठे तुम्ही वापरता घरात ती बंद करा. मग साखर वापरायची नाही याचा अर्थ गोड नाही खायचं का? ज्यांना डायबिटीस नाही त्यांना गोड चालेल, काही प्रॉब्लेम नाही गोड खायला. पण काय गोड खायचं मग? साखरेच्या ऐवजी प्रेफरेबली निदान एक पायरी पुढे म्हणून गुळाचा वापर सुरू करा आजपासून. आता असं आमच्या घरामध्ये पण आता आम्ही आधी जसं पुरणाची पोळी बनायची तर साखरेची बनायची, पण आता हल्ली गुळाची पुरणपोळी बनवतो आहे. इव्हन आता चहामध्ये पण साखरेच्या ऐवजी, म्हणजे मी तर चहा घेत नाही पण माझी मिसेस घेते, तर चहामध्ये पण मग साखरेच्या ऐवजी गूळ वापरायला सुरुवात केलेली आहे आता. तर अशा सगळ्याच गोष्टी आपण आता साखरेच्या ऐवजी गुळाकडे आपण वापरायला सुरुवात करायला पाहिजे. मुलांना पण साखरेची अजिबात गरज नाही आहे, शून्य आहे. मुलांना आतापासून सवयी बिघडवू नका. त्यामुळे मुलांना मिठाया द्यायच्या आहेत तर सगळ्या मिठाया ह्या गुळापासून बनवलेल्या द्या त्यातल्या त्यात. किंवा आणखीन पुढची पायरी जी आहे समजा असं म्हणूया, त्यामुळे साखर नको अजिबात. अल्टरनेट गोड काय असेल ते आता उद्या मी सांगेल जरा, की मिठाया कशा प्रकारे बनवता येऊ शकतात. गोड खाता येते, डायबिटीसवाल्यांना पण गोड खाता येईल. कसं खाता येईल ते आपण उद्या बोलू. आज काय नाही खायचं फक्त सगळ्या घरांनीच, त्याच्याबद्दल बोलता येते. त्यामुळे साखर बाद करा घरातनं जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे. काय त्याला रिप्लेसमेंट काय असू शकते? शहद असू शकते नॉर्मल लोकांसाठी, डायबिटीसवाल्यांसाठी नाही सांगत आहे आत्ता मी, हे नॉर्मल लोकांसाठी. शहद आहे, गूळ आहे, खारीक पावडर आहे, खजूर आहे, फळांमधलं गोडवा आहे सगळ्या प्रकारचा, तो आपण वापरू शकतो सगळ्याच याच्यात. सुकामेवा आहे तो वापरू शकतो आपण नॉर्मल लोकांसाठी, त्याला काही अडचण नाही आहे. मनुका आहेत, किसमिस आहेत, ह्या गोष्टी गोड म्हणून आपण वापरू शकतो नॉर्मल लोकांसाठी पण, ओके. म्हणजे मग अडचण नाही आपल्याला. त्यामुळे साखर बाद पहिली गोष्ट. दुसरं जे शत्रू आहे आपल्या आरोग्याचा तो आहे मीठ. मिठाची प्रमाण पण आपल्या
आहारामध्ये खूप जास्त आहे गरजेपेक्षा. त्यामुळे एक साधा नियम करा की वरून ताटात मीठ नाही घ्यायचं आजपासनं. सोपं आहे. ब्लड प्रेशरसाठी पण मीठ नको असते, किडनी फेल्युअरमध्ये पण सोडियम नको असते, कमी करायचा असतो की नाही. आपण मीठ जे वापरतो ते चवीसाठी वापरतो. खरं शरीरासाठी मिठाची गरज नाही आपल्याला, शून्य आहे. एक्सटर्नल सोडियम क्लोराईडची गरज शून्य आहे. कारण जे काय सोडियम क्लोराईड जे आपल्याला पाहिजे असते ते आपल्याला पालक आणि बाकी सगळ्या ज्या काय भाज्या वगैरे आपण खातो त्याच्यातनं मिळतेच ऑलरेडी. मग मीठ वापरतो ते आपण चवीसाठी वापरतो, त्यामुळे ते फार कमी पाहिजे असते. आपण गरजेपेक्षा तिप्पट मीठ आज खातो जवळपास. खूप जास्त मिठाचं प्रमाण आहे आपल्यापैकी मेजॉरिटी घरांमध्ये. त्यामुळे वरून ताटात मीठ घ्यायचं नाही, एक नियम करा. मिठाचं प्रमाणही कमी करा, हा दुसरी गोष्ट. तिसरा शत्रू जो आहे आपला तो आहे मैदा. मैदा म्हणजे सगळी बेकरी आली. या चहाच्या सोबत सकाळी मेजॉरिटी घरांमध्ये जे घेतले जाते बिस्किट, टोस्ट, खारी, नानखटाई, पाव, ब्रेड, हे सगळं मैद्यापासून तयार होते. आणि बेकरी जी तयार होते ती मुख्यत्वे मैदा, साखर, मीठ आणि ती आयदर डालडा किंवा पाम ऑइल यासारख्या गोष्टींमध्ये तयार होते. त्यामुळे ते सगळ्यात आरोग्याच्या दृष्टीने वाईट पदार्थ आहे बेकरी म्हणजे. त्यामुळे बेकरी पूर्णपणे बाद करता येईल. त्याला अल्टरनेटिव्ह काय असू शकतो ते आपण बघूया. ते आपण उद्या नक्कीच बघूया की मग अल्टरनेटिव्ह काय, बिस्किटाला और काय आहे, नाश्त्यासाठी समजा काहीतरी पाहिजे मुलांना तर काय देता येईल आपल्याला, तर त्या गोष्टी आपण नक्कीच बघूया. पण हे 4 शत्रू लक्षात ठेवायचे आपल्याला की साखर, मीठ, मैदा आणि चौथा जो आहे तो अर्थात डालडा किंवा पाम ऑइल. ते आता हल्ली तसंही त्याचा वापर कमी झालेला आहे, पण ते अजिबातच नको कुठल्या याच्यात. तर एवढ्या गोष्टी नको आहेत आपल्याला नॉर्मल लोकांना पण, आणि डायबिटीसवाल्यांना तर नकोच समजा, प्रश्नच नाही. तर मला असं वाटते आता इथे आपण थांबूया आता आजचं सत्र. उद्या जे आपण बघूया मग आता या सगळ्यांना और काय, आपल्याला गोड खायचं आहे समजा तर काय असू शकतो, नाश्त्यासाठी आपण काय करू शकतो, मुलांना काय द्यायला पाहिजे आपल्याला की नाही, चवदार जर स्वयंपाक आपल्याला बनवायचा तर तो कसा बनवता येईल, खाण्याच्या बाबतच्या अजून काही गोष्टी आपण जरा उद्या बोलूया त्याच्या संदर्भात. आणि मग डायबिटीसवाल्यांसाठी काय ऑप्शन असेल आहे, समजा लग्नात गेलो, रिसेप्शनला गेलो, आणखीन कुठे गेलो तर काय करायचं, प्रवासात आहे आपण, बाहेर हॉटेलमध्ये गेलो तर काय खाता येईल, ह्या सगळ्या प्रॅक्टिकल अडचणी असू शकतात. तर अशा काय अडचणी तुम्हाला वाटतात तर त्या तुम्ही परत मी जसं म्हणालो तसं कॉमेंटमध्ये लिहून टाका तुम्ही. आज पण काही प्रश्न आलेले आहेत, ते प्रश्न पण आपण उद्या घेऊ आपण त्याच्याबद्दल पण. आणि अजून तुमच्या मनात ज्या काय अडचणी वाटतात हे सगळं करायला, आणि शेवटी करावं लागणार आहे तर आपल्याला आपल्या लेवलला करावं लागणार आहे, स्वतःला करावं लागणार आहे, तर आणि तरच ते शक्य होणार आहे. त्याच्यामुळे कुठलाही संकोच न करता जे काय तुम्हाला वाटते ते जरूर लिहून पाठवा कॉमेंटमध्ये. त्या सगळ्यांचा अंतर्भाव आपण उद्याच्या सत्रामध्ये करूया. मला असं वाटते आज आपण इथे थांबूया. आज जवळपास 50-55 मिनटं झाले, त्यात जरा थोडं लांबलं आपलं सत्र, पण हरकत नाही. संध्याकाळचं जे सत्र आहे परत 7 वाजता तुमच्यापैकी काहींना जॉईन होता येईल. त्याच्यामध्ये पण एक आहाराचा पार्ट मी करतो आहे जरा, त्यात वेगळ्या पद्धतीने आणखीन काही गोष्टी जरा मांडतो आहे, तर त्याला जॉईन होता येईल. उद्या सकाळी 10 वाजताचं जे 10:30 वाजताचं जे सत्र आहे, उद्या 5वा दिवस असणार आहे. त्याच्यामध्ये आपण आपल्या विजन 2040 ज्याला म्हणू आपण, 20 वर्षानंतर मी कुठे असणार आहे त्याचा एक विजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रोसेस सुरू आहे सगळी. त्यामध्ये मला असं वाटते साधारणपणे आपण प्लॅन केलं तसं 10 तारखेपर्यंत साधारणपणे ह्या गोष्टी पूर्ण होतील. किंवा मे बी असं जर वाटलं आपल्याला की अजून पूर्ण नाही झालेलं, लॉकडाऊन तर 14 तारखेपर्यंत आहे, मे बी आपल्याला 1-2 दिवस म्हणजे तुमची तयारी असेल तर आपल्याला एक्सटेंड पण करता येईल आहे. मे बी ठरवूया आपण त्या पद्धतीने. आणि मी म्हणाल तसं 10 तारखेनंतर मग स्पेसिफिकली डायबिटीसवाल्यांसाठी. त्यामुळे आत्ता पण तुमच्यापैकी तुम्हाला किंवा आणखीन कोणाला तरी जर रजिस्टर व्हायचं असेल तर मग मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुमचे डिटेल्स जरा पाठवून द्याल, कॉन्टॅक्ट डिटेल्स नाव ते मग त्या सगळ्यांना रजिस्टर्ड करू. आणि तो एक निवडक 20-25 लोकांसाठीचा तो क्लास असेल आणि तो 2 वे असेल आणि त्याचा फॉलोअप पण असेल आहे. म्हणजे एक डॉक्टरकडे गेल्यावर जसं आपण करतो त्या पद्धतीचा तो क्लास असणार आहे. आणि मग त्यात आपल्याला ॲक्च्युली काही चेंजेस, औषधांचे डोसेस ॲडजस्ट करणं आणि बाकी सगळ्या गोष्टी अशा करता येतील. त्यामुळे आपण आता या ठिकाणी थांबतो आहे. सर्वांना आजच्या चांगल्या दिवसासाठीच्या शुभेच्छा. संध्याकाळला परत आपल्याला भेटता येईल 7 वाजता. नमस्कार.